नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की कुक्कुटपालन करावं का शेळीपालन. तर दोन्ही व्यवसाय चांगले आहेत, तरी पण मी कुक्कुटपालनच का निवडलं. तर याचं खरं उत्तर मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे आणि माझा खरा अनुभव तुमच्या समोर मांडणार आहे. तर गावाकडे बऱ्याच नवतरुण पिढींचे प्रश्न आहेत की कुक्कुटपालन करावं का शेळीपालन करावं. तर गुंतवणूक कुठं जास्त आहे, नफा कोणत्या व्यवसायातून जास्त मिळतो, या सगळ्याचे उत्तर मी या व्हिडिओतून देणार आहे. आणि स्वतः मी कुक्कुटपालन व्यवसाय का निवडला याचं पण उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो, तर यामधून आपण ना 3 प्रकारे इन्कम सोर्स मिळू शकतो. म्हणजे एक तर अंडी उत्पादन, मांस उत्पादन आणि तिसरं म्हणजे पिल्लांची विक्री. आणि विशेष म्हणजे रोज पैसे फिरतात, म्हणजे पैशाचं चक्र रोज चालू राहतं, रोज कॅश फ्लो तयार होतो आणि जास्त गुंतवणूक लागत नाही, कमी भांडवलात उभा राहतो. घराजवळ आपण करू शकतो, म्हणजे त्यांना बाहेर कुठं चरायला वगैरे न्यायची गरज लागत नाही. आणि जर आपण व्यवस्थित आणि यामध्ये जर आपण व्यवस्थित लसीकरण, औषधं हे जर वेळेवर केलं ना, तर हा व्यवसाय आपला व्यवस्थित चालतो. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की कुक्कुटपालनामध्ये नुकसान होतं, पण असं काही नाहीये. व्यवस्थित त्यांची काळजी घेतली, औषधं वगैरे टायमिंगला दिली, तर हा व्यवसाय व्यवस्थित चालू शकतो. तर आपली गावरानची कोंबडी असते ना, तर तिची प्राइस आहे 450 ते 500च्या दरम्यान आपल्याला एक कोंबडी मिळते. जर एक कोंबडी एका महिन्यामध्ये आपल्याला 15 अंडे देते, सरासरी पकडून चला, म्हणजे एक दिवसाला अंड घालते ती. तर 15 अंड्याचे पैसे झाले. गावरान अंड्याचं रेट आपापल्या भागानुसार वेगवेगळं आहे, पण आमच्याकडे 10 रुपयाला विकलं जातं. जर समजा काय काय ठिकाणी 15 रुपयाला पण विकलं जातं. तर 15 अंड्याचे एक महिन्याचे पैसे झाले 150 रुपये. तर असे एका महिन्याचे 150, असे 3 महिन्याचे होते 450. तर ती कोंबडी तिचे पैसे 3 महिन्यात वसूल करून देते. मग मित्रांनो, मला सांगा, असा कोणता व्यवसाय आहे जो एवढ्या कमी वेळात आपल्याला त्याचं भांडवल तयार करून देतो. तर आता शेळी पालन या व्यवसायात पण प्रॉफिट आहे, पण संयम पाहिजे, आपल्याकडे वेळ पाहिजे, म्हणजे वाट बघण्याची आपल्याला क्षमता पाहिजे. 1 वर्षाचा टायमिंग लागतो आणि गुंतवणूक जास्त लागते आणि पैसे भेटतात पण उशिरा भेटतात. म्हणजे आपल्याला एक 8 ते 9 महिने आपल्याला टाइम लागतो, म्हणजे शेळीला पिल्लं होणार, मग ते पिल्लं मोठे होणार आणि त्यापासून मग आपल्याला इन्कम सोर्स सुरू होणार. शेळ्याच्या मांसाला म्हणजे बोकड वगैरे विकलं तर त्याला पण चांगली किंमत आहे मार्केटमध्ये. तर तुम्हाला इथं तुमचं पूर्ण दिवस बिझी राहावं लागणार आहे, चारा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावं लागणार आहे आणि हार्डवर्क आहे मित्रांनो. त्यामुळे तुमच्याकडे जर मोकळी जमीन वगैरे असेल, जर चारा व्यवस्थापन जर तुम्ही चांगल्या प्रकारे करणार असताल, आणि बंदिस्त शेळी पालन काही उपयोगाचं नाही. शेळ्यांची जातच अशी आहे की त्यांना दिवसातून 1 ते 2 तास तरी चरायला पाहिजे, मोकळी स्पेस. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे असं नियोजन असेल की तुम्ही दिवसातून त्यांना चारायला वगैरे नेऊ शकता किंवा व्यवस्थित चारा व्यवस्थापन करू शकता घरीच, तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता. तर सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी कुक्कुटपालन सुरू केलं, तेव्हा बरेच लोक मला सांगत होते की कुक्कुटपालनात रिस्क आहे, शेळी पालन कर, शेळी पालनात चांगला नफा आहे वगैरे. पण मी विचार केला थोडा वेळ की मला दररोज इन्कम सोर्स पाहिजे. शिवाय माझ्याकडे कमी भांडवल होतं, मला जास्त गुंतवणूक करायची नव्हती. सुरुवातीला माझ्याकडून पण चुका झाल्या, ब्रुडिंग मध्ये वेळेवर लसीकरण, औषधं वगैरे माझ्याकडून पण चुका झाल्या, त्यामुळे माझं पण थोडंफार नुकसान झालं. हा पण मी माझ्या अनुभवातून शिकले. कोणत्याच व्यवसायात यश असं काही लगेच मिळत नाही. आपले 100% द्यावे लागतात. आपले योग्य प्रयत्न आणि प्रामाणिक कष्ट असेल ना, तर आपण कोणत्या पण व्यवसायात यश मिळू शकतो. काही लोक ना दुसऱ्याकडे बघून म्हणजे निर्णय घेतात, तर हा ग्रो झाला फास्ट, म्हणजे मी पण हा व्यवसाय करतो, ह्याला या व्यवसायात जास्त नफा मिळाला. पण असं काही नाहीये. स्वतःची सहनशक्ती, स्वतःचं भांडवल आणि आपलं संयम हे सगळं पाहून आपण निर्णय घ्यावा. कोणताही व्यवसाय चुकीचा नसतो, चुकीची असते ती म्हणजे निवड. त्यामुळे आपण स्वतःची सहनशक्ती ओळखून आपण हा व्यवसाय करावा. तर विशेष म्हणजे ना, हा व्यवसाय महिलांना जास्त सोयीस्कर ठरतो. तर म्हणजे घर वगैरे सांभाळून, मुलं बाळं सांभाळून त्यांना कोणत्याच व्यवसायात आपले 24 तास देता येत नाही. त्याच्यामुळं सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास असा हा व्यवसाय आहे. यामध्ये जास्त काही आपलं हार्डवर्क करायची गरज लागत नाही आणि आपल्याला इथं काही जास्त बिझी राहायची गरज लागत नाही. त्याच्यामुळं महिलांसाठी हा व्यवसाय जास्त सोयीस्कर आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या घराजवळ छोटंसं शेड टाकून कमी जागेत हा व्यवसाय उभा राहतो. तसं शेळीपालनाचं बोलायचं झालं तर शेळीपालनाला जास्त जागा लागते, प्लस शेळीला दररोज चारायला वगैरे न्यायला जमीन पण लागते त्याला जास्त. त्याच्यामुळं आपापल्या बेसवर आपण व्यवसाय निवडावा. तसं शेळीपालन वाईट नाही आहे, पण माझ्यासाठी योग्य नव्हता, म्हणून मी कुक्कुटपालन हा व्यवसाय निवडला. तर कुक्कुटपालन
तर मी कुक्कुटपालन हा व्यवसाय निवडला आणि कुक्कुटपालनाने मला आत्मविश्वास दिला. तर अजून वेगळी कारणं म्हणजे मला कमी भांडवलात कोणता तरी एखादा व्यवसाय उभा करायचा होता. मला जास्त गुंतवणूक करायची नव्हती आणि कमी जागेत उभा राहीन असा व्यवसाय करायचा होता. प्लस बिझी राहणं माझ्यासाठी काही शक्य नव्हतं दिवसभर. पाहिजे असा वेळ पण नव्हता, कारण माझ्यावर पण एका लहान बाळाची जबाबदारी आहे. त्याच्यामुळं मला कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगला वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्यवसायाला खूप मागणी आहे मार्केटमध्ये. याला खूप म्हणजे खूप डिमांड आहे मित्रांनो. दररोज 2 तरी लोक माझ्या घरी येतात. एक तर व्यापारी आणि आपले लोकलचे गिराईक वगैरे रोज 2 तरी आहेत आणि फोन कॉल्स तर दोन्ही पण व्यवसाय चांगले आहेत. असं नाही आहे की कोणत्या व्यवसायात प्रॉफिट कमी आणि जास्त. आपण आपले चांगले प्रयत्न दिले ना तर दोन्हीत पण आपल्याला प्रॉफिट चांगलं आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा कुक्कुटपालनाविषयी तुम्हाला काही अडचणी असतील तरी तुम्ही कमेंटमध्ये आपले प्रश्न विचारू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद.